आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। छत्रपती शिवाजी महाराज यांची 17 मार्च रोजी तिथीनुसार जयंती संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मात्र याच दिवशी अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। शिवाय पालेगाव फणशीपाडा इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेतातच आमरण उपोषण सुरू केलंय। शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता MIDC प्रशासनानं भूसंपादन आणि हस्तांतरित करून कंपन्यांना विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मात्र हे करताना मूळ शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर सरकारने अन्याय करू नये, अन्यथा हे आमरण उपोषण शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। पोलीस साहेब बोलतात, आता त्यांचं पण बोलतो तर आता कालचे आमचे थोडे माहिती घेतली पोलिसांनी। ते साहेब बोलतो तुमच्या इकडे कंपन्या ठेवून द्या, नाही तर कंपन्या गुजरातला जातील। मग आम्हाला काय जरूर आहे? आम्हाला शेतकऱ्यांना काय जरूर आहे? आम्हाला कुठं नोकरी दिली का तुम्ही चाकरी दिली? आम्ही 50 माणसं कुटुंब आहे, आम्ही काय खाणार एवढी माणसं? आम्हाला 1 गुंठा पण जमीन नाही राहिली। मग याच्यापुढे आम्ही त्यांच्या नावाने आत्महत्या करणार, त्या लोकांच्या नावाने, शासनाच्या नावाने आत्महत्या करणार आम्ही। याच्यापुढे आमचा विलाज नाही। आम्हाला जे आम्ही 54 सातबारे टाकले, आम्हाला ते भेटत नाही। 8चे सातबारे टाकले, ते आम्हाला भेटत नाही। का तेही द्यावा ना आम्हाला? तुम्ही जमिनी घेता शेतकऱ्याच्या, 2-2 वेळा घेता, तुम्हाला काय वाटत नाही? तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार, काय विचार न करता आत्महत्या करा। आम्हाला रात्रात झोप नाही लागत। 2006 पासून जमीन गेली, आम्हाला रात्रात झोप लागत नाही। जेव्हा लोक उठतात तेव्हा आम्हाला झोप लागते, कारण आम्हाला कामधंदा पण राहिला नाही। नाही जमिनी आम्ही कसतो, आम्ही भाजीपाला लावतो, पाऊस काळजीमध्ये आम्ही शेती करतो। मग आता एवढे आमचे गेलो, मग आम्ही काय खाणार? आम्हाला सरकार का पोसायला येणार? हां, सरकार पोसणार का आम्हाला? ते आम्हाला जर आमची जरी जमीन आमच्या सातबाऱ्याला नाही शिकत जर काढले, आम्ही आत्महत्या करणार। वसंत सांबरे, बाळा सांबरे, महादू सांबरे यांचं संपूर्ण कुटुंबच शेतात आमरण उपोषणाला बसलंय। या कुटुंबाची सगळीच 18 एकर जागा MIDC प्रशासनानं त्यांना विश्वासात न घेता हस्तांतरित केल्याचा आरोप सांबरे कुटुंबियांनी केलाय। आजपर्यंत आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता, आम्हा शेतकऱ्यांना, आमच्या पूर्वजांना सुद्धा विश्वासात न घेता महाराष्ट्र शासनाने स्टॅम्प मारला। मग महाराष्ट्र शासनाने स्टॅम्प मारला का आम्ही उद्योगासाठी ही जागा घेतो आहे, पण कधी वारसांना विचारलं नाही। जे आमचे पूर्वज होते त्यांना यातलं काही कळत नव्हतं, बाबा कसे करतं जमीन, काय करतायत, पण आम्हाला सुद्धा विचारलं नाही आणि स्टॅम्प मारला। मारल्यानंतर 2005ला आम्ही 6ला त्यांना मनाई केली का आमची जमीन तुम्हाला नाही द्यायची, कारण पहिल्या टप्प्यात जांभिवली हद्दीमधली जी जमीन घेतलेली 1972ला त्याचा पेमेंट केलेला नाही आहे, म्हणून आम्हाला ही जमीन तुम्हाला पण द्यायची नाही, कारण आम्ही पूर्ण भूमिहीन होतो आहे। आज आमची एवढी मोठी फॅमिली आम्ही पोटं कुठं भरायची? जी आमचं काय भात पिकतो आहे का, आम्ही दुसरी भाजीपाला हे सगळं लागवड करतो, याच्यानंतर आमचं पुनर्वसन चाललं आहे। आणि आज तुम्ही सगळं आम्हाला भूमिहीन करता येतं, दुसरे उद्योगवाले येतात आणि कंपन्या उभारतात, मग आम्ही जायचं कुठं? या प्रकरणी MIDC प्रशासन, राज्य सरकार आणि राज्यपालाकडे देखील या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात। मात्र आता बाउन्सर पाठवून या जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान कुठेच न्याय मिळत नसल्यानं अखेर या शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आमची भात लागवडीची शेती आहे, आमची सगळी शेती घेतली तर आम्ही भूमिहीन होणार, मग जगायचंच कशाला असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। हे आंदोलन पाहिल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांवर ही वेळ का यावी? प्रशासनानं आणि राज्य सरकारनं यात लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पब्लिक मीडिया, अंबरनाथ।